किल बापगाव टीम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला सोनाली टीम आपण आता खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचंय. श्री स्वामी समर्थ सोनाळे आणि नक्की त्यांच्या देखील मनासारखं झालंय कारण त्यांना देखील फलंदाजी पाहिजे होती प्रथमतः. कारण सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडंसा दमट वातावरण असल्या कारणास्तव कुठेतरी धाबा बनवणं तितकं सोपं राहणार नाही. परंतु अलॉंग दी कार्पेट गॅप्स जर शोधल्या तर धावसंख्या बनू शकते कारण मोठं क्रीडांगण आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण लो स्कोरिंग सामने पाहिले. संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती. चौदरपाडा संघाचं मी कौतुक करेन. काल चौदरपाडा संघाने चांगली फलंदाजी केली परंतु ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची ती भेदकता होती गोलंदाजीमध्ये ती थोडीशी हवी राहिली. आणि त्यानंतर मकरंद स्पोर्ट्स मुठबाल टीमला देखील तशाच पद्धतीने त्याने पराजित केलं. गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. आणि आज जर कोणत्या संघाला इथे पुढे जायचं असेल या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर गोलंदाजी खूप चांगली हाताळावी लागेल. क्षेत्ररक्षण खास करून चांगलं करावं लागेल कारण क्षेत्ररक्षणमध्ये काल देखील भरपूर चुका झाल्या. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाकडनं देखील चौदरपाडा संघाकडनं देखील आणि मकरंद स्पोर्ट्स मुठबाल संघाकडनं देखील. तर त्या गोष्टींची थोडीशी खबरदारी राखणं खूप गरजेचं असेल. 12 प्रतिनिधी देखील पाठवा. मेहरी 11 बापगाव संघ श्री स्वामी समर्थ सोनाले संघाचा प्रतिनिधी इथे पोहोचला आहे. तर घड्याळामध्ये ठीक 9:50 झाली आहेत आणि 9:52 पहिला चेंडू नक्कीच पडेल याची खबरदारी घ्या. सोनाली टीम आपण लगेच आपला फलंदाज पाठवा दोन्ही सलामीचे. आमचे दोन्ही मान्यतापूर्वक असे ऑफिशियल पंच साजिद लाला सर आणि त्यांच्या समेत महेंद्र भवर सर. आमची टेक्निकल टीम आता सज्ज होतीये. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा मित्रांनो थेट घर बसल्या पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आणि जे प्रेक्षकांना कदाचित इथे येण्याची संधी मिळाली नसेल किंवा काही कारणास्तव त्यांना इथे वेळ मिळाला नसेल तर त्या प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. ते देखील घर बसल्या ही स्पर्धा आपल्या संघाचं नक्कीच खेळ घर बसल्या ते पाहू शकतात. प्रिन्स मूवीज ही यूट्यूबच्या माध्यमातून वाहिनी आहे आणि या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण सातत्याने टेनिस क्रिकेटचे सामने असो किंवा विविध प्रोग्राम्स असो विविध खेळ असो ते त्यांच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जातात. यूट्यूबवर आपण पाहू शकता ऑनलाईनच्या स्वरूपात. थोड्याच वेळात नक्की शुभागमन होईल. योगेश पाटील सर मॅन फ्रॉम भिवंडी कुकसे एक जबरदस्त समालोचक नामांकित समालोचक. बॅटर पाठवा चला. श्री स्वामी समर्थ सोनाली टीम सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत आपण. क्षेत्ररक्षण सजलाय. मेहर 11 बापगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम गोलंदाजी करू. सोनाली टीमला निमंत्रण आलंय बॅटिंगचं आणि निमंत्रण स्वीकारलंय देखील. सज्ज होत आहेत दोन्ही फलंदाज डगआउटमध्ये आपण पाहतोय. चला जास्त उशीर करताय सोनाली टीमचे फलंदाज तर लक्षात घ्या दोन्ही संघांसाठी सूचना आहे आणि सर्व संघांसाठी सूचना आहे. जो आपण पडदा पाहतोय बाउंड्री लाईनवर त्याला टच झाला तर डायरेक्ट टच झाला तर सिक्सर दिला जाईल कारण पडदा टच बाउंड्री आहे. त्या पडद्याच्या आतमध्ये कुठली रेखा आपण पाडलेली नाही. पडदा टच बाउंड्री दिली जाईल याच्याकडे आपण नक्कीच लक्ष द्या. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपण पाहतोय खेळपट्टीवर मंगेश आणि भावेश हे 2 सलामीवीर गोलंदाज. ओमकारच्या हातामध्ये ओमकार दलिवीच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. वेगवान गतीचा गोलंदाज
आणि ओम साई आमने लोणावळा असोसिएशन मध्ये जर विचार केला तर रँकिंग मध्ये टॉपला आहे मेरिलियम बाबगाव संघ. जबरदस्त खेळ राहिला या हंगामामध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली, त्यानंतर नांदकर गावामध्ये देखील छाप सोडली त्यांनी. आई एकविरा चषक 2025 जे नांदकर गावामध्ये झालं होतं ते देखील पटकावलं आणि अनेक स्पर्धेमध्ये या असोसिएशनमध्ये त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. तोच हा मेरिलियम बाबगाव संघ आपण पाहतोय. परंतु जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर श्री स्वामी समर्थ सोनाळे संघ एक बलाढ्य संघ आहे या भिवंडी विभागातील. त्याच्या हाती अजूनही यश लाभलेलं नाहीये, कोणती स्पर्धा अजून त्यांनी जिंकलेली नाही. परंतु या स्पर्धेमध्ये आपलं नक्कीच ते यश आजमावताना दिसतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूसाठी दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा. शोध क्वालिटी क्रिकेट, शोध गुड गेम. आणि पहिला चेंडू घेऊन ओमकार दलबी आता सज्ज झालाय. पहिला चेंडू वेगाने आणि वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं असतं. चौथा विद्या 64 कलांचा गणपती नक्कीच त्याला बंधन करतो. महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो आणि मी माझी आता सुरुवात करतोय. यावेळी फटका सुरेख आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट वीरेंद्र सेवक स्टाईलने फटका सुरेख आहे आणि तिथे नशिबाची साथ लाभलेली नाहीये. चौकार येतोय आणि चौकाराने इथे मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धाबांवर. टीजे पाहायला मिळतंय हे संकेत चुकीचे असतील, कारण तुषार एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आपण तुषारला नेहमीच पाहतो आणि पहिल्याच षटकामध्ये थोडासा इंजरीचा भाग म्हणून पाहायला मिळतोय. तुषार एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे मेरिलियम बाबगाव संघाच्या दृष्टिकोनातनं आणि नक्कीच लवकर रिकवर होईल अशी अपेक्षा करतोय. त्यांचा 12वा प्रतिनिधी नक्कीच इन मध्ये जातोय आणि थोड्याच वेळात कदाचित बॅक देखील होईल तुषार, कारण एफर्ट चांगला होता तुषारचं, परंतु चेंडूला ते अडवू शकले नाही आणि धावसंख्या आता 4 या आकड्यावर पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धाबा. सुरुवात अप्रतिम झाली आहे. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गॅप मधनं काढला चेंडू. संधी होती परंतु संधी हुकली आणि 4 धाबा मिळाल्या. समोरच्या दिशेने फटका सुरेख होता परंतु विकेटचं पतन होतोय. धावाच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागते. फलंदाज डायमंड डकची शिकार झालाय. पहिला मोठा धक्का लागलाय श्री स्वामी समर्थ सोनाले टीमला. मंत्रमुग्ध करता डीजे मास्टर. नक्कीच लोणार गावाची नवसाला पावणारी आई कालूबाई आणि तिच्याच नावाचं चषक, तिच्याच नावाचं संगीत आपण या सकाळच्या सत्रामध्ये ऐकताय. बॅटरसाठी वेगाने चेंडू पडल्यानंतर त्याचं प्रतिउत्तर नव्हतं बॅट्समन कडे. काय वेगवान गतीने गोलंदाजी होते. गतीचा महारथी आहे.
एक्सप्रेस ऑफ मेरीलेवन बाबगाव. काय जबरदस्त खेळ बाबगाव टीमच्या माध्यमातून होतोय. ट्रॅकर बॅटची आउटसाइड एज. यष्टी रक्षक होता, झेल टिपला आणि धक्का क्रमांक दुसरा लागला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. डीजे 2 मोठे हादरे लागले. सलामीची ओपनिंग पेअर डगआउट मध्ये जाऊन आता बसले. न्यू बॅटर विजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मागे ढकलला गोलंदाज झाला. स्लायडर होता चेंडू, जबरदस्त वेगाने पडला होता चेंडू. काय लाजवाब गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर विचार केला डॉट बॉल आला. पाचव्या चेंडूवर कॉट बेन सॉफ्ट डिसमिसल, झेल पकडला एसटी रक्षकाने आणि 6वा चेंडू देखील डॉट येतोय. धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर जी चौकाराच्या साह्याने धावा बनली होती 4 धावा, ते 4 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. तर यानंतरची बिग फाईट, 2 मोठे संघ एलकुंदे आणि जनमान चौदरपाडा, हे 2 बलाढ्य संघ भिडणार आहेत. तर जर आपण माझा आवाज ऐकला असेल तर चौदरपाडा आणि एलकुंदे दोन्ही संघाचे कॅप्टन्स इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचं आहे. डावखेळाचा फलंदाज आहे समोर. धावबाद झेलबादची संधी आणि तिथे संधी स्वीकारली. पत्त्याचा बांगला जसा कोसळतो तसा श्री स्वामी समर्थ सोनाळे संघ देखील कोसळलाय आणि धक्का क्रमांक 3 देखील लागलाय. स्ट्रायकिंग एंड वर सूरज आलाय न्यू बॅटर. विस्फोटक फलंदाज आहे सूरज. चांगला फटका आहे, सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन, कारण विचार केला तर जास्त विकेट गमावल्यात. तब्बल सुरुवातीच्या षटकामध्ये 3 विकेट्स गमावल्यात. 3 मोठे हादरे लागलेत, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवलाय. मंगेश, भावेश आणि नागेश या तिन्ही फलंदाज यावेळी शफल लावून देखना फटका, शॉर्ट आर्म पुल चेंडू बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर चौकार येतोय. थँक्यू सो मच डीजे. बॅकफुटवर गेले, जागा बनवली, पंच अँड पनिश. 4 धाबा तिथे मिळाल्या. राऊंड द स्टंप्सने गोलंदाज सज्ज, समोरच्या दिशेने उडवलाय. स्लॉट मध्ये होता चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकीला माफी नाही. धक्का क्रमांक 4 लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. तर नक्कीच शुभागमन होतोय आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी कुकसे योगेश पाटील सरांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा आवाज देखील आपण ऐकलात काल. एक जबरदस्त फटका दरम्यान वाईड स्ट्रॉंगनला क्षेत्ररक्षक बघत राहतील. त्यांच्या मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, ठोकला षटकार.
षटका होता. स्टँड अँड डिलिव्हर हेलिकॉप्टर उडवला आणि लँड झाला वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार हॅरिसच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. अशा फलंदाजीची गरज आहे कारण धावसंख्या बनवणं खूप गरजेचं असेल बापगाव संघाच्या विरोधात. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ आय थिंक समाप्त झाला. राहुलची गोलंदाजी थोडीशी महागाची राहिली आहे कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 4च धाबा खर्च केल्या होत्या आणि 4 धाबांनंतर दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर 11 धाबा, टोटल 15 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. 4 गडी बाद झालेत. सुरुवातीची ओव्हर खूप महत्त्वाची होती. धावचीच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर मात्र कॉट बिहाइंड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो झेल टिपला गेला आणि 2 विकेट पॉवर प्लेमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात केली पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर 1 विकेट गेली. त्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार आणि अंतिम चेंडू डॉट आलाय. तिसरं षटक आय थिंक सुनील गांगुर्डे बॉलिंग लाईन इथे सेट होतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर सूरज आहे. मिडल ऑर्डरचे बॅटर्स आहेत दोन्ही, सूरज आणि हरेश. एलकुंदे बनाम चौधरपाडा हा नेक्स्ट सामना असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स थोडंसं लक्ष द्या. आदित्य असतील नाही तर प्रतीक असतील चौधरपाडा टीमचे कॅप्टन जे कोणी असतील आणि एलकुंदे टीमचे कॅप्टन. आपण देखील एक इनिंग झाल्यानंतर जेव्हा आम्ही टॉसला बोलावू तेव्हा आपण लगेच यायचं आहे. आपलं जागेवरनं स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न फुटवर्क खूप गरजेचं असतं. टेनिस क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, कारण गोलंदाज आपण जर एका जागेवर पाय जमवून राहिले तर गोलंदाज आपली दिशा आहे ती सेट करून ठेवतो. फुटवर्कचा वापर केल्यानंतर गोलंदाजाला देखील थोडंसं मात्र लाईन आणि लेंथ जज करावी लागते. सेटअप जो असतो तो बिघाडण्याचा प्रयत्न फुटवर्क केल्यानंतर चांगल्या पद्धतीने होत असतो. पुढचा चेंडू सुनील गांगुर्डे यावेळी देखील जागेवरनं स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. जर आपण स्क्वेअर कट खेळत असाल तर नक्कीच वीरेंद्र सेहवागची हायलाइट पहा. 2011-2010 त्या कालामध्ये काय जबरदस्त स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतील. फक्त वीरेंद्र सेहवाग जरी आपण सर्च केलं तरी मी म्हणेन स्क्वेअर कट तुम्हाला पाहायला मिळते. फटके, चौकार, षटकार असतील. 2 चेंडू निर्धावले सुरुवातीचे. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पुन्हा एकदा सुनील. ऍक्शन रिप्ले. 3 चेंडू टप्पा साधलाय. एका टप्प्यावर गोलंदाजी होते. गुणवत्ता टासून भरली आहे गोलंदाज सुनील गांगुर्डे मध्ये. कारण विचार केला तर IEFF चषक 2025 मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती सुनील गांगुर्डेने. किफायती इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. तर दरम्यान बाळारामजी मेहर साहेब बापगावचे समाजसेवक आहेत, त्यांची उपस्थिती इथे लाभली आहे. दरम्यान झेलची संधी आणि झेल पकडला जाईल तिथे. आणखी एक मोठा धक्का लागलाय श्री स्वामी समर्थ सोनाली टीमला. थँक्यू सो मच डीजे. तर नक्कीच बापगाव गावचे उद्योजक प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि 7 स्टारचे एक मेंबर देखील आहेत. सन्माननीय आदरणीय प्रमुख अतिथी बाळारामजी मेहर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. त्यांच्याच गावातील एक नामवंत संघ इथे खेळतोय मेहर 11 बापगाव संघ. आई कालूबाई चषक 2025 हा थरार. तिसऱ्या दिवसातील पहिली मोठी लढत. पाचवा चेंडू सुनील गांगुर्डेने आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. आणखी एक वेगवान गतीचा चेंडू पडल्यानंतर चेंडू राइज होतोय. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. जर मेडन षटक हाताळलं तर सन्माननीय आदरणीय मेयर 11 बापगाव संघासाठी बाळरामजी मेहर साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे सुनील गांगुर्डेसाठी. मेडन ओव्हर षटक फेकेल का
एक चेंडूची गरज आहे. एक चेंडू जर निर्धाव आला तर 6 चेंडूमध्ये कोणती धाव तिथे मिळणार नाही. विकेट मेडन येईल. यावेळी झेलची संधी आहे. सेकंड विकेट मेडन येते का काय? आणि 500 रुपयांचा कॅश प्राइज जिंकलाय सुनील गांगुर्डेने करण्या स्पर्धेतील दुसरी विकेट मेडन ओव्हर फेकली आहे. 2 विकेट आणि कोणती धाव या षटकामध्ये मिळाली नाही. डीजे प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की स्लॉगर मध्ये आपण नेहमीच तुषारला पाहिलंय, परंतु दुसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर चौकार अडवताना कुठेतरी बचावात्मक क्षेत्ररक्षण करताना तुषार थोडासा इंजर्ड झाला. जास्त दुखापत नाही, परंतु तो स्वतः मैदानाच्या बाहेर आला आणि जो 12वा प्रतिनिधी होता तो आतमध्ये गेला. आणि म्हणूनच आता आपण शालिकला इन ॲक्शन मध्ये पाहतोय गोलंदाजीची धुरा सांभाळताना. मेरिलम बापगाव संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. अनेक गोलंदाज आहेत या संघामध्ये आणि अंतिम षटकामध्ये आपण शालिकला पाहतोय. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने शालिक. फटका सुरेख आहे. देखना फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. फेकी किती चांगली येईल पाहूया. चांगली फेकी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड प्रतीक, नॉन स्ट्राइक एंडवर हरेश. हरेश आणि प्रतीकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त चेंडू. ब्लॉक होलचा भेद ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. फलंदाजाला या चेंडूसाठी उत्तर देता आलेलं नाहीये. सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम राहिलेत शालिकचे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहायला गेली तर माफक असं लक्ष समोर साधताना आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ सोनाली टीमला. 16 धाबा झाल्या धावफलकावर. समोरच्या दिशेने ऑफ साइडला नक्कीच लॉंग ऑफला फटका. एकच धाव देऊन जातोय. 3 चेंडू धावसंख्या 17 वर जाऊन आता पोहोचते. 17 म्हणजे खतरा, परंतु कोणत्या संघासाठी हा खतरा असेल? थोडासा धोकादायक अंक आहे, परंतु श्री स्वामी समर्थ सोनाली टीम अडचणीत सापडलाय यात शंका नाही. कारण मेरिलम बापगाव संघ आपल्या बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळी फटका सुरेख आहे. अलॉंग दी कार्पेट. धाबा किती मिळतील? एक पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. धोक्याची घंटा वाजेल का? आणि 2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 19 वर जाऊन पोहोचली आहे. चला एरकुंदे आणि या चौदरपार टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा, कारण आम्ही स्वतः नाणेफेकीसाठी तिथे आपली नक्कीच मनोगत विचारण्यासाठी येणार आहोत. यावेळी फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला हुलकावणी देऊन मौके पे चौका. 4 धाबा. मौके पे चौका नाही तर छक्का मारलाय. सिक्सर आलाय त्या मागच्या चेंडूवर. जबरदस्त फटका होता. प्रेशर रिलीज स्ट्रोक मी म्हणेन, कारण आता अंतिम काही चेंडू शिल्लक होते. आता शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला शिल्लक असेल आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा काढू शकतील श्री स्वामी समर्थ सोनालीचे फलंदाज? धावसंख्या 25. 25 लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा झाल्या होत्या. 50चं लक्ष समोर होतं. कॉट बेहीन यष्टीरक्षक होते मागे आणि अंतिम चेंडूवर मिळते विकेट. विकेटने षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली धावफलकावर 25 आणि विजयासाठी 26 ची गरज.
हॅलो. तर विजय आणि कुणाल हे दोन्ही संघनायक इथे पोहोचलेत टॉस बॉक्समध्ये, त्यांचं वेलकम. तर विनंती करतोय सन्माननीय आदरणीय बालरामजी मेहर साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या प्रमुख सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूने एलकुंदे आणि दुसऱ्या बाजूने चौदरपाडा हे दोन बलाढ्य संघ आहेत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. टॉस विनिंग कॅप्टनसाठी आपल्याला शीतपेय देखील आहे. सन्माननीय आदरणीय बालरामजी मेहर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकी करूया. इलकुंदी संघ कॉलिंग केली आहे, छापा आणि छापा पडलाय, टॉस जिंकलाय. तर शीतपेय लगेच द्या टॉस विनिंग कॅप्टनला. मी विनंती करतोय बालरामजी मेहर साहेबांना आपल्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला देऊयात शीतपेय. मी विनंती करतोय पाहुण्यांना आपण जाऊन आसनस्थ व्हायचंय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण फक्त 2-2 प्रश्न विचारू, कारण आपल्याला मॅच देखील सुरुवात करायची मॅचला. तर एलकुंदे टीमचे कॅप्टन टॉस जिंकला आपण, प्रथम आपण निर्णय काय आहे ते सांगायचा आहे. फलंदाजी करणार. बॅटिंग फर्स्ट. प्रथमतः आपण पाहतोय कालचा दिवस चौदरपाडा संघ होता नक्षत्र ज्युनियर आणि ते देखील टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करणार होता. फलंदाजी घेण्याचं विशिष्ट कारण कारण काय नाही, सकाळी थोडा माहोल थंड असतो ना, समोरच्याला प्रेशरला पण म्हणजे चेसिंग करायला प्रेशर देऊ. नक्कीच ही प्लॅनिंग आहे. खरोखरच त्यांनी सांगितलं की सकाळच्या सत्रामध्ये तेवढं फलंदाजी आणि गोलंदाजी करणं सोपं नसतं आणि जेव्हा प्रथम बॅटिंग करू तेव्हा कुठेतरी समोरच्या संघाला प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलंय. तर आयोजन खूप छान आहे, परंतु आपण या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप चांगले आहे. प्रदीप थले आणि आमिर शेख म्हणजे माझे मित्रच आहेत, आम्ही एकत्र खेळलेलो आहे पहिले आणि खूप सुंदर आयोजन केले. ग्राउंड पण मस्त आहे आणि या ग्राउंडवर मी प्रॅक्टिस पण करतो, खेळायला खूप मजा येते या ग्राउंड. नक्कीच थोडासा ॲडव्हान्टेज देखील आपल्याला खूप छान सामना होईल. तर टॉप आपण हारला तर प्रथम बॅटिंग करायची आहे, कसं वाटतंय? तर तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर प्रथम काय घेतलं असतं? बॅटिंग. बॅटिंग घ्यायची होती तुम्हाला देखील, परंतु आता विरुद्ध बाजूने निर्णय लागलाय. तर काही हरकत नाही, परत प्रथम तर आपल्याला गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजीमध्ये देखील धारदार कामगिरी आपण कराल यात तिलभर मात्र शंका नाही. परंतु या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? आयोजन तर चांगलंच केलंय, मैदान पण आयोजन देखील सुंदर आहे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. तर जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. तर टॉस बॉक्स मधनं बातमी आली, टॉस जिंकला एलकुंडे टीमचे कॅप्टन आणि प्रथम बॅटपस असा डिसिजन स्वीकारलाय, निमंत्रित केलाय जय हनुमान चौदरबाट टीमच्या कॅप्टनला गोलंदाजीसाठी. तर O2 कॉमेंट्री बॉक्स तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी कुकसे O2 योगेश पाटील सर. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद ओमी सुतार. बाप्पांना वंदन करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आजच्या दिवसाची केला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पावसाळ्यात लेट ग्लान्स केला आणि या चेंडू मात्र चालला संत गतीनं बाकड स्क्वेअरलेगच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी फक्त पहिल्या इनिंगमध्ये 25 धावा जोडल्या गेल्या आणि 26चा पाठला करत असताना या ठिकाणी राहुल मेहर आणि योगेशची आपण जोडी या ठिकाणी पाहत आहोत. आणि सुरुवातला जबाब आपल्या डावाला सुरुवात केली चौकारानं. संघाचे पुरस्कर्ते आणि नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देणारे आमचे सर्वांचे लाडके बारामजी मेहर सध्या आपण पाहतो या ठिकाणी व्यासपीठावरून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचं पुन्हा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंगेश व फटका हवेत केला. शॉट मिड विकेटला आय थिंक फिल्डर तैनात होता आणि त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली, चूक घडली गेली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नसते. या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना सध्या आपण पाहतोय स्वामी समर्थ सोनाले विपक्ष मेहर 11 बापगाव. पहिल्या दोन्ही स्पर्धा या संघाच्या नावावरती राहिल्या. चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा या संघाने जिंकली. सिंगल धाव कंप्लीट. 5 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुसज्ज चित्रीकरण सध्या आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या वतीनं. व उचली घेणारा चेंडू स्क्वेअर विकेट करायचा होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये आणि अखेर पावसाळ निर्धावानं मात्र त्या ठिकाणी चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा आपण जर विचार केला तर मात्र कुठेतरी फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली स्वामी समर्थ सोनाले संघाच्या. हो बैठक शॉट केल्याचा प्रयत्न पाहू शकाल. अगदी चेंडू वेगाने चालला मिड विकेटला शतरक्षक चेंडूवरती झेपावते तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली.
यानंतर अजून एक मोठी लढत जय सावराई एलकुंदे विपक्ष जय हनुमान सोदरपाडा संघ. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर या सीझनमध्ये या पहिल्या क्रमांकावरती सोदरपाडा संघ रँक करतोय. 3 चॅम्पियन पद लागोपाठ 3 स्पर्धा मात्र त्यांनी जिंकल्या आणि त्यानंतर 2 रनअपच्या ट्रॉफी मात्र त्यांनी उचलल्या या चालू सीझनमध्ये. परंतु या सामन्यामध्ये जिंकेल कोण? पावलाचा वापर केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू चालला मिडॉपला, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे पुढे गेली. आणि याच मैदानावरती मला अजूनही आठवतं की मागील जी स्पर्धा आपण पाहिली गावदेवी स्पोर्ट वालचे संघाची, त्या स्पर्धेच्या माध्यमातून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता टीम मेहर 11 बापगाव संघाने. म्हणजे या खेळपट्टीवरती आणि मैदानाच्या आपण जर विचार केला तर मात्र खेळ चांगला राहिलाय बापगाव संघाच्या वतीनं. हो, मॅचची कडा, आतली कडा, परंतु शॉट फायनल इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण तिथे थोडी तरी मिस्टेक घडली असती तर चेंडूनं सहजपणे सीमारेषा ओलांडली असती. परंतु तसं काही घडलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती आली एकदा पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाने गमावलेला नाहीये. एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात मित्र म्हणेन. फलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर मंगेशने मात्र चांगल्या प्रमाणात वापसी केली असं म्हणावं लागेल. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आता इथून 18 धावांची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन समीकरण पूर्णपणे सोपं पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी कोणता संघ मात्र पलटवार करेल याची आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. अनेक ठिकाणी पाहतो की मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत आणि जे नुकतीच आपण काल पवनपुत्र वडपे संघाची जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये आपल्याच असूच्या अंतर्गत संघ अर्थात खांडवल संघाने फायनलचं तिकीट बुक केलं होतं, परंतु काही चुका मात्र त्यांच्या घडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पाहतो की चॅम्पियन पदापासून तो संघ एक पाऊल मात्र दूर राहिला. परंतु क्रिकेट चांगल्या प्रमाणात त्या स्पर्धेमध्ये त्या सर्व खेळाडूंनी मात्र साकारला. चांगला खेळ तिथे मात्र त्यांनी दाखवला. म्हणजे पहा, आपल्या असोसिएशन अंतर्गत जे आता संघ तयार झालेले आहेत मात्र ऑदर स्पर्धेमध्ये जाऊन सुद्धा कुठल्याही संघाला मात्र पराभूत करू शकतात एवढे ताकदवान संघ आज निर्माण होत आहेत. ही अभिमानास्पद आहे आणि या पाठीमागचं सर्व श्रेय जे आहे ते मी 7 स्टार कमिटीला देऊ इच्छितो, कारण त्यांची ही मेहनत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहित. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्णपणे बॉडीला चेंडू ब्रश झाला. कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी धाव खर्च केले. रोहितचा बॉलिंग ॲक्शन खूप छान आहे, रनअप चांगला आहे, रिदम चांगल्या प्रमाणे त्याचा आपण पाहतोय. आणि पाहतो की प्रत्येक संघामध्ये आता नवीन नवीन खेळाडू घडत आहेत आणि जरूर मी मित्र एक विनंती करेन की लेजंड जे खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत आपण त्या खेळाडूंना सातत्याने संधी दिली पाहिजे. तेव्हा ते मात्र प्रूव्ह करतील, इम्प्रूव्ह करतील की माझ्या अंगामध्ये काय आहे, माझ्याकडे कोणती कला आहे. आणि ते मात्र ओव्हर द विकेट्स पाहू शकाल. या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू चाललाय सलग. पाहू शकाल त्या ठिकाणी सीमारेषे पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. रेस सुरू होती. चेंडू पुढे आणि 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु अखेर शेवटच्या क्षणाला त्या रेसमध्ये आपल्याला चेंडूचा विजय होताना पाहायला मिळाला. पहिला चौकार योगेश बॅटमधून निघाला. धावसंख्या डबल फिगरमध्ये आपण पाहतोय आणि थोड्या दिवसानंतर तुम्हाला मेहर 11 बापगावची मोठी स्पर्धा सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो. याच वर्षाच्या अगदी शेवटच्या क्षणाला 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर 3 दिवसांचा तो कालावधी असेल. आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतोय की मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन केले जात असतो आणि ती स्पर्धा असेल सरपंच व उपसरपंच चषक 2025-26. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वरती चौकार आणि तिसरा चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी पुन्हा निर्धाव आपण पाहिला. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 14 धावांचं आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु शॉर्ट मिडविकेट आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. त्याच्यावरती निशाणा साध्य झाला नाही, त्यामुळे दोघेही फलंदाज आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोचले गेले. आणि जेव्हा छोट्या धाबांचा ज्यावेळी आपण संरक्षण करतोय ना, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक धावी फार महत्त्वाची असते वाचवण्यासाठी, तो तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. आणि इथे सामने नेहमीच पाहतो की
इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी हा सामना असू शकेल का. परंतु मग कुठेतरी तुम्हाला विकेट्स प्राप्त करावं लागतील. त्या विकेटच्या शोधात मात्र इथून आता गोलंदाजांना मात्र प्रयत्न करावा लागेल. परंतु दोघांमध्ये एक छोटीशी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, कारण दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार आतापर्यंत निघालेला आहे आणि सिंगलला सुद्धा मात्र दोघेही प्राधान्य देत आहेत. आणि तसे जर पाहिले तर क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल, डबल, तिहेरी ही फार महत्वाची धावा मात्र मानल्या जातात. परंतु इथे खराब चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय राहुल मेहरनं. 6 धावांसाठी सिक्सर. खराब चेंडू होता. या चेंडूवरती राहुलच्या डोळ्यांवरती जर पट्टी जरी आपण बांधली असती तरी सुद्धा मात्र हा फटका त्याने सहजपणे खेळला असता. एवढा चुकीचा चेंडू मात्र रोहित इथे हाताळला. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की या पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाच्या खेळामध्ये मेहर 11 बाबगाव संघ आता मात्र कुठेतरी विजयाकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त 26चा लक्ष आणि धाफलक्यावरती 20 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या, 19 लागल्या गेल्या आणि इथं मात्र फक्त 7 धावा दूर लक्ष्यापासून. आणि चेंडू जर पाहिले तर 13 चेंडूचा खेळ अजूनही मात्र इथे शिल्लक आहे. चेंडूची संख्या जास्त आपण पाहतोय, धावांची संख्या कमी पाहतोय. वेलकम उमेश शेणे सर. डे नाईट डे नाईट डे नाईट गरज आहे, प्रपंच आहे पाठीमागे. हो इथे मात्र पाहू शकाल फुल टॉस होता, परंतु बॅटची आय थिंक टोला चेंडू परत झाला आणि त्याच्यामुळे पाहतोय की चेंडू वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला नाही. गोलंदाजाने चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप केला आणि अखेर शेवटचा चेंडू सुद्धा मात्र रोहितने या ठिकाणी निर्धाव हाताळला. परंतु उमेश केने सरांना सुद्धा मात्र नाज असेल ज्या अनुषंगानं खांडवळ संघाने जो खेळ साकारला, सर्वांना त्यांनी मात्र प्रभावित केलं त्या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचा खेळ संपन्न 19 धावा धाफलक्यावरती आणि आता विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता असेल. सामना पाहतो की कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळतोय, परंतु यानंतर पाहायला विसरू नका अजून एक मोठी लढत. जय सावराई एलकुंदे विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. आणि चौदरपाडाची सुद्धा तुम्हाला स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळू शकेल. 26 जानेवारीचं औचित्य साधून त्या गावामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी स्पर्धा पाहायला मिळत असते. 24 जानेवारी ते 26 जानेवारी 3 दिवसांची ती स्पर्धा असेल. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यश. काल आपण पाहिलं की आमनेपाडा संघाच्या यश पाटीलनं अष्टपैलू खेळ साकारला आणि या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला ज्याने फायनलचं तिकीट बुक केलं. सेमीफायनलमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवाल संघाला मात्र पराभूत करून चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताने गेली आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचाची दोन्ही समांतर वाईटच्या स्वरूपात 1 धाव मात्र यशनं त्या ठिकाणी खर्च केली गेली. या धावांवरती कुठेतरी तुम्हाला गतिरोधकाचं कार्य करणं गरजेचं आहे, परंतु कुठेतरी त्या मिस्टेक घडत आहेत. आज स्वामी समर्थ सोनाले संघाच्या वतीनं पूर्णपणे पाहतो की त्याची बॉडी लँग्वेज आता मात्र इथून आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळते. पुन्हा 30 लाईन जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय, परंतु नाहीये. सलगचा दुसरा स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात 2 धाबा इस्त्राच्या स्वरूपात तिथे खर्च केल्या गेल्या. 21 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या की जणू काय या ठिकाणी योगेश आपल्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी हा सामना फिनिश करेल का. कारण क्लासिकल फटके खेळणं त्याचा मात्र मित्र म्हणे की एक उद्दिष्ट असतो, माणूस असतो. स्लाइस करण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र पाहू शकेल लाईनच्या आतमध्ये हाताळला. पहिला डॉट बॉल. अकरा चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 21 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल, पंच पाहणी करतायत त्या ठिकाणी. यस, तिसरा स्वेअर चेंडू. परंतु योगेश आय थिंक असं वाटलं की पंचाकडे आशाभूत नजरेने या कानाने पाहतो की सर विकेटच्या बाहेर चेंडू लँडिंग झालाय का. नाही, चला एक्स्ट्रा धाव एक्झॅक्टली खर्च आहे, मग ती नोच्या स्वरूपात नाहीये परंतु वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी जोडली जाईल. आता फटका चांगला केलाय परंतु फटका हवेत गेलाय. क्षेत्ररक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणे झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि फलंदाजाने सुद्धा मात्र दुहेरीचा प्रयत्न केला नाहीये. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली.
जणू का योगेशने मात्र हा विनिंग शॉट खेळण्याची संधी राहुलला दिली की काय, ज्या अनुषंगाने त्याने मात्र संत गतीने एक धाव कंप्लीट केली गेली. परंतु इथे एखादी विकेट जर मिळाली तर मात्र वन डाऊनला मात्र कोणता फलंदाज येणार खेळण्यासाठी. वसीमकडे एक्झॅक्टली माझ्या नजरा तर आहेतच, परंतु ती विकेट गोलंदाज मात्र इथे प्राप्त करणार का. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय संत गतीने, पुन्हा एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. परंतु क्रिकेटचा खेळ आहे पहा, जेव्हा जेव्हा आपण जास्त सावधगिरी बाळगतोय तेव्हा तेव्हा त्या आपल्या अंगलिकी सुद्धा मात्र येताना आपण अनेकदा पाहिलेले आहेत. असं वाटलं होतं की मात्र हा सामना या षटकामध्ये मात्र फिनिश होईल, परंतु सध्या लढतोय या ठिकाणी गोलंदाज यश. हा फटका चांगला आहे, याच फटक्यांसाठी तर या खेळाडूला ओळखला जातोय चौकार किंग ऑफ बापगाव. आणि मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि हा सामना जिंकलाय मेहर 11 बापगाव संघाने. अभिनंदन बालरामजी मेहर, अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव आणि हार्डलक टीम स्वामी समर्थ सोनाळे. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी या स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर हाताळली, एकही धाव खर्च केली नाही, डबल विकेट्स मेडन, आणि तो गोलंदाज आहे मिस्टर सुनील गांगोडे. त्यांच्यासाठी बारामजी मेहर यांच्याकडून 500ची कडक नोट सुद्धा आपण देणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे पाहू शकाल या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाने या स्पर्धेमध्ये सुद्धा विजयानं सुरुवात केली. एकतर्फा सामना जरूर राहिला आणि एकतर्फा विजय आज मेहर 11 बापगाव संघाने मात्र प्राप्त केलेला आहे. आपण पाहतो शिवशक्ती स्पोर्ट लोणार आयोजित आई कालुबाई चषक 2025 आणि स्पर्धेचा आता तिसरा दिवस. एकूण 10 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना आपण इथे फिनिश केला, दुसरा सामना लगेच तुमच्या भेटीस येणार आहे. सावराई एलकुदे विपक्ष जय हनुमान चौदरपडा. तिसरा सामना असेल विकी स्पोर्ट चौदरपडा विपक्ष योगेश शिलेवण आमने ए. चौथा सामना असेल आरडी 11 किरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. आणि पहिल्या फेरीतील पाचवा सामना असेल गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष न्यू एक्विरा स्पोर्ट सावत. तर आपण सुनीलला या ठिकाणी पारितोषिक देतोय. मी बारामजी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स आणि जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण दोन्ही पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करा. अगदी सोकेची शोभा वाढवेल सुनीलच्या. आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे मेडन ओव्हर साडी.